नाशिक आणि मुंबईतील 36,000 कंपन्या बंद पडल्याचा दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंनी संसदेमध्ये प्रश्न विचारला होता। दरम्यान शरद पवार यांच्याकडून सुद्धा या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली, तर 76% कंपन्यांची त्या सुरू झाल्या नव्हत्या असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आहे। नाशिक आणि मुंबईतील 36,000 कंपन्या बंद पडल्याचा दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंनी संसदेत प्रश्न विचारला होता। वाजेंनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली। या प्रश्नावर अपेक्षित उत्तर मिळू शकलं नाही असा दावाही वाजेंनी केल्यामुळे खळबळ माजली आहे। मला माझ्या प्रश्नाला उत्तर मिळताना 36,000 जवळपास कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या आणि किती कामगारांच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला आहे तर त्याची आकडेवारी कुणाकडेही नाही। आजच बेरोजगार एवढे आहेत आणि त्याच्यात जे कामाला लागलेले आहेत, कंपन्या बंद पडल्यामुळे जेव्हा त्यांना नोकरी मिळत नाही, वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात की तुम्ही का बरं कंपनी बंद पडली, कामगारांच्या प्रश्नामुळे बंद पडली का। त्यामुळे बहुतेक कंपन्या नवीन कामगार घेण्याच्या मार्गावर आहेत, जुने कामगारांना कोणी घेत नाही। त्याआधी चाकण इंडस्ट्रीज फेडरेशनने घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिथल्या समस्यांचा पाढा मांडण्यात आला होता। चाकण MIDC मधल्या 20 कंपन्या खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे स्थलांतर करणार असल्याचं या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं। या घटनांनंतर शरद पवारांनी फेसबुक पोस्ट करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले। चाकणमधील 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे। या 20 कंपन्यांमध्ये सुमारे 2,000हून अधिक कामगार कार्यरत आहेत। 5 वर्षात 36,211 कंपन्या बंद, त्यामुळे किती रोजगार गेले याची माहिती सरकार दरबारी नाही। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगाचं स्थलांतर होणं भूषणावह नाही। राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे। पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतात आणि चाकणचा जो विषय आहे तो निश्चितपणे गंभीर आहे, तो आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे। त्याचा कोणी वाली नाही आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला त्याचा वाली करून त्यांच्या अंतर्गत सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आहे का धमाक या सरकारमध्ये आमच्याबरोबर चर्चा करायची आणि उद्योग मंत्री जे राजकीय उद्योग करत तिथं फिरतायत त्यांनी ते बंद करावेत आणि आमच्या समोर येऊन या आकड्यावर चर्चा करण्याची हिंमत दाखवावी। शरद पवार साहेबांनी जे ट्विट केलं त्याला प्रतिसाद देणं किंवा त्या शंकांचं निरसन करणं ही उद्योग मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे। बाकीच्या ट्विटना किंवा बाकीच्या सल्ल्यांना तो राजकीय आकसापोटी जर असेल तर त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो। माननीय उद्योग मंत्री यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे। शरद पवार साहेबांनी जी सूचना दिली त्या सूचनेवर आमचे उद्योग मंत्री उदय सामंतजी हे निश्चितपणे काम करतील आणि कुठलीही इंडस्ट्री परत जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। सगळ्यात जास्त भ्रष्टाचार 5 टॉप ज्या मिनिस्ट्रीज आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये उद्योग खातं आहे। मुंडे गटाचा जो अर्ध सरकार आहे, अर्ध सरकार, या अर्ध्या सरकाराकडून याच खंडणीबाजीची कामं चालू आहेत।